एक कविता आहे, छान आहे. युद्ध चाललंय तिकडे इराण आणि इस्रायल मध्ये, युद्ध चाललंय तिकडे इराण आणि इस्रायल मध्ये, पण बॉम्ब पडतायत आमच्या मध्यमवर्गीयांच्या खिशात. युद्ध चाललंय तिकडे इराण आणि इस्रायल मध्ये, पण बॉम्ब पडतायत आमच्या मध्यमवर्गीयांच्या खिशात. गॅस सिलेंडरचे भाव आता गगनाला भिडले, गॅस सिलेंडरचे भाव आता गगनाला भिडले. घरचं बजेट पूर्णपणे कोलमडून पडले. कॅन्डल लाईट डिनर आता हाऊस राहिली नाही हो, कॅन्डल लाईट डिनर आता हाऊस राहिली नाही, ती तर आता मजबुरी झाली आहे. गॅस वाचवण्यासाठी चहावरही आता बंदी आली आहे. अशी ही महागाईची सुरी काळजात चरकन घुसली, अशी ही महागाईची सुरी काळजात चरकन घुसली. आधी गॅस आला की आनंदानं नाचायचो, आताही गॅस घेण्यासाठी लाईन मध्ये थांबतो. आलाच तो पटकन, आलाच तो पटकन की डोळ्यात पाणी येतं, आलाच तो पटकन की डोळ्यात पाणी येतं. हळूहळू लोक सोन्याऐवजी आता गॅस सिलेंडरचं हुंड्यात मागतील असं वाटतं. भाजी महाग, तेल महाग, आता गॅसही महागला. भाजी महाग, तेल महाग, आता गॅसही महागला. आमच्या सामान्य माणसाचा खिसा फार रिकामी झाला. इस्रायल आणि इराण युद्ध कधी संपेल कुणास ठाऊक, इस्रायल आणि इराण युद्ध कधी संपेल कुणास ठाऊक, पण आमचा बजेट मात्र आज त्याचा अंत झाला, आज त्याचा अंत झाला. थँक्यू सो मच. अशीच एक छोटीशी कविता होती तुम्हाला